जुनं म्हणले की लोक लगेच म्हणतात जुनाट आउटडेटेड, पण मला नेहमी एकच प्रश्न पडतो, जुनं खरंच जुनं होतं का, की आपणच बदलाच्या नादात पणाला लावतो ते सोनं? आपल्या घरातली ती आजीची पेटी, तिचं बोलणं, तिच्या गोष्टी, आजच्या मोबाईलच्या 128 GB पेक्षा जास्त डेटा असतो त्या आठवणीत. आपल्या वडिलांची सायकल जुनी असेल हो, पण तीच आपल्या घराचा पहिला व्हेकल लोन होता. फक्त एवढाच, EMI नव्हता, भावनेतून भरलं जायचं. गावातल्या दारात बसून चहा पिणं, लोकांशी तासन तास बोलणं. आज लोक बोलत नाहीत, फक्त मेसेज करतात. एक वेळा वाटतं नेटवर्क येत गेलं, पण नातेवाईक बंदच पडलं. जुन्या पिढीत पैसा कमी पण मन मोठं होतं, आणि आज सुविधा जास्त पण चेहऱ्यावरती शांतता कमी झाली. म्हणूनच मी म्हणतो जुनं ते सोनं, कारण जुन्यात मातीचा सुगंध होता आणि नव्यात फक्त परफ्यूमचा. जुन्यात शब्दांना किंमत होती आणि नव्यात फक्त स्क्रीनशॉटला. जुन्यातलं प्रेम धीमं होतं पण खरं होतं. आजचं जलद आहे आणि टिकेल की नाही याची गॅरंटी मुळीच नाही. आपण प्रगती करूया, नक्की करूया, पण जुनं सोडून नव्याचं स्वागत करू नका. दोन्हीची सांगड घाला, कारण ज्यांच्या मुळांची किंमत कळत नाही त्यांची फळं कधी गोड लागत नाही. तरीही जुनी गाणी, जुनी माणसं, जुन्या आठवणी यांच्यातला सोन्याचा तेज कायम असतो. कारण जुनं हे फक्त जुनंच असतं, हे आपल्या आयुष्याचा पाया असतं. धन्यवाद.